तर एक मोठी बातमी समोर येते। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं समजतंय। खेवलकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झालाय। महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। चोरून व्हिडिओ काढल्याची या महिलेने तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भातच प्रांजल खेवलकर यांच्यावर आता दुसरा गुन्हा दाखल झालाय। तर पुणे रेव पार्टी प्रकरणात चर्चेत असलेले एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चोरून व्हिडिओ काढल्याची एका महिलेने तक्रार केली आणि या संदर्भात हा गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, काय आहे हे संपूर्ण प्रकरण? खरं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये खेवलकर यांच्या संदर्भातले अनेक गौप्यस्फोट केलेले होते। अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ त्यांनी मोबाईलमध्ये काढल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि एक दोन नव्हे तर असे 700 ते 750 व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये सापडल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर जे कोणी तक्रार करेल त्याची दखल घेतली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। आणि यानंतर एका महिलेने प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। प्रांजल खेवलकर यांनी चोरून त्या महिलेचे व्हिडिओ काढल्याची तक्रार या महिलेने दिलेली आहे आणि यानंतर पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे। या आधीच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, मात्र आता सायबर पोलिसांनी त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी मात्र आता मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। जी निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।